आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील दसाणे गावात पाण्याच्या प्रश्नावरून मोठा संघर्ष उभा राहिला आहे। खाजगी जमिनीच्या वादामुळे गावाचा पाणी पुरवठा तब्बल 4 दिवसांपासून बंद असल्याने संतप्त महिलांनी रिकाम्या हंड्यासह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। बागलाण तालुक्यातील दसाणे गावाला गेल्या 100 वर्षापासून ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो। मात्र अलीकडे झालेल्या जमिनीच्या मोजणीत ही विहीर एका खाजगी शेतकऱ्याच्या जमिनीत येत असल्याचे समोर आले। त्यानंतर या विहिरीतून होणारा पाणी पुरवठा गेल्या 4 दिवसांपासून पूर्णपणे बंद झाला आहे। ऐन पावसाळ्यातही गावकऱ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या पार्श्वभूमीवर शेकडो महिलांनी रिकामे हंडे घेऊन केरसाने ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला। आम्हाला तात्काळ पाणी द्या अशा घोषणा देत महिलांनी प्रशासनाला धारेवर धरले। दरम्यान गटविकास अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित शेतकऱ्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। मात्र या चर्चेत कोणताही निर्णय न झाल्याने परिस्थिती कायम राहिली। यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत तीव्र आंदोलन छेडले। त्यानंतर सटाणा येथील गटविकास अधिकारी आणि सटाणा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि गावाचा पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर किती वेगाने तोडगा काढते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। आम्ही दसाणे आलेलो आहे। आमच्या गावाला ग्रामपंचायत नाही, केरसाने दसाणे ही आमची एकच ग्रामपंचायत आहे। आमच्या गावाला 4 दिवसापासून पाणी नाही आहे। एका जणाच्या खाजगीकरणामध्ये ती विहीर येत आहे। आमची 100 वर्षापासून चालू होती जुनी विहीर आहे ती, पण त्याच्या खाजगीकरणामध्ये येत आहे, त्यामुळे तो मोटर चालू बंद करू देत नाही आम्हाला। आमच्या गावामध्ये पाणी नाही आहे, त्यामुळे आम्हाला फक्त पाणी पाहिजे आणि आमच्या गावात टाक्या ही काही सोय नाही आहे। सगळ्या गैरसोयी आहेत आमच्या गावामध्ये, त्यामुळे आम्हाला पाणी पाहिजे। त्याला पण न्याय मिळून द्या आणि आम्हाला पण न्याय मिळून